नागपुर में वरिष्ठ अभिनेता महाराष्ट्र भूषण व पद्मश्री अशोक सराफ का भव्य नागरिक सम्मान समारोह आयोजित किया गया। नागपुर महानगर पालिका, विदर्भ गौरव प्रतिष्ठान और श्री सिद्धिविनायक ट्रस्ट के संयुक्त तत्वाधान में वसंतराव देशपांडे सभागृह में आयोजित इस समारोह में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हाथों अशोक सराफ को शाल, पुष्पगुच्छ व चेक प्रदान कर सम्मानित किया गया। इस कार्यक्रम में महापौर नीता ठाकरे, उप महापौर लीला हाथीबेड़, स्थायी समिति अध्यक्ष शिवानी दानी समेत अन्य वरिष्ठ नेता भारी मात्रा में उपस्थित रहे। कार्यक्रम के दौरान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने अशोक सराफ के दशकों लंबे अभिनय करियर की जमकर सराहना की। फडणवीस ने कहा कि अशोक सराफ ने आम मराठी व्यक्ति के जीवन के संघर्ष, सुख दुख और भावनाओं को अपने अभिनय के जरिए हास्य और मनोरंजन का रंग दिया। उन्होंने मराठी सिनेमा को आम दर्शकों से जोड़ने और उसे नई ऊंचाई देने में अशोक सराफ के योगदान को महत्वपूर्ण बताया। आजच्या या अतिशय सुंदर अशा अशोक मामांच्या नागरी सत्कार समारोहामध्ये हा सत्कार स्वीकारण्याकरता उपस्थित झालेले खऱ्या अर्थानं मराठी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार अशोक मामा, हा कार्यक्रम ज्यांनी नियोजित केला, संकल्पित केला ते संदीपजी जोशी, आपल्या महापौर नीताताई ठाकरे, उपमहापौर लीलाताई हाथीबेड, स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी वखरे, आयुक्त श्री विपिनजी टनकर, सन्माननीय बाल्याभाऊ बोरकर, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय गिरीश भाऊ गांधी, ज्यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी मामांची मुलाखत घेतली, ते पुष्कर श्रोत्री, या ठिकाणी उपस्थित चरणसिंग ठाकूरजी, विलास डांगरेजी, डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम जी, दयाशंकर तिवारी जी, डॉक्टर शीतल महाजन, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांकरता हा भाग्याचा दिवस आहे की महाराष्ट्र भूषण, पद्मश्री आणि कित्येक विविध पुरस्कारांनी ज्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे असे अशोक मामा यांचा नागरी सत्कार करण्याची संधी आपल्याला मिळाली आणि आज त्यानिमित्ताने त्यांचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा देखील ॲडव्हान्स मध्ये या ठिकाणी आपण पार पाडला। त्याबद्दल मी संदीपजींचे, गिरीश भाऊंचे आणि अर्थातच नागपूर महानगरपालिकेचे मनापासून आभार मानतो। आपल्या सर्वांना ज्यांनी मराठी सिनेमाची गोडी लावली असे अशोक मामा, मला आठवतं की 9व्या वर्गामध्ये परीक्षा झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पुण्याला गेलो आणि त्यावेळी धूमधडाका रिलीज झाला होता आणि मामा तो पाहण्याकरता जी गर्दी होती ती आज देखील मला आठवते आणि तो पाहून जो आनंद मिळाला होता तो आजही अवर्णनीय आहे। मी तर असं म्हणेन की आजचा सत्कार हा केवळ मामांचा व्यक्ती म्हणून सत्कार नाहीये, ज्या कोट्यावधी लोकांच्या जीवनात मामांनी आनंद तयार केला त्या आनंदाचा आज आपण सत्कार केला। अब अशोक सराफ का वो मजाकिया अंदाज क्लिप सुनिए जिससे पूरे सभागृह में हास्य की लहर दौड़ पड़ी। त्या मनाने मी फार कमी आलो इकडे, पण जेव्हा जेव्हा आलोय तेव्हा तुम्ही लोकांनी प्रचंड साथ दिली आहेत, मला दाद दिली आहे, त्याबद्दल तुमचं हे ऋण मी कधीच विसरू शकत नाही। त्यामुळे मला जेव्हा सांगितलं की इथे नागपूरला यायचं तर मी निश्चित हो म्हणणारच, नाही म्हणूच शकत नाही मी। पण तू काय म्हटलंस मला? बालपणी तुम्ही तेवढेच खट्याळ खोडकर मिश्किल होतात का? तुला काय वाटतं?
काय असतं, लहानपणापासून हे सगळे उद्योग करण्याशी केले तरच मोठेपणी काहीतरी होऊ शकतो ना. वरिष्ठ अभिनेता अशोक सराफ ने सभागृह में अपना संबोधन बयान व्यक्त करते हुए उनके अभिनय दुनिया का अनुभव साझा किया। साथ ही नागरिक सम्मान समारोह के आयोजन की जमकर सराहना की। हे मला आवडतं. पॉजला सुद्धा तुम्ही रिॲक्ट करता म्हणजे किती किती मोठी गोष्ट आहे बघा. माझ्या दृष्टीने मला उत्तर द्यायला उभं केलंय. उत्तर कसलं देणार मी तर निरुत्तर झालोय. एवढा मोठा जनसमुदाय मी नव्हता पाहिला कधीच. लोक गँगवे मध्ये बसून बघतायत, साईडने उभे राहिलेत, सगळे थिएटरच्या बाहेर उभे राहून ऐकतायत. तुमच्या अशा वागण्याने तुम्ही मी आहे त्याच्यापेक्षा मला मोठं केलंय. आजचा सत्कार जसा झाला तसा कुठलाच सत्कार याआधी माझ्याकडे पात्र झाला नाही. हा माझा जो सत्कार, हा जो गौरव आहे, हा कायम माझ्या हृदयात राहील. मी कधीही विसरू शकत नाही. कारण माझा संबंध फक्त नाटका किंवा सिनेमा पुरताच तुमच्याशी आलाय हो. तसा मी काही इथे काही येऊ शकत नाही, तुमच्यात बोलू शकत नाही, मिळू शकत नाही, मिसळू शकत नाही. पण मी जे काही करतोय, मी जे काही आतापर्यंत केलं, ते तुम्ही गोड मानून घ्यावं. इतकी वर्ष, याच्यापेक्षा दुसरा आनंद आणि कुठला असणार माझ्यासाठी. आता हा तुमचा सत्कार पाहिल्यावर की मी असं निश्चित म्हणेन की मला आतून असं कुठेतरी फील होतंय की मी खरंच काहीतरी केलंय, कुठे काहीतरी केलंय. मी जी काय माझी कला असेल ती सादर करून तुम्हा लोकांना विचारात घेऊन जे काही मी केलंय ते तुम्हा सगळ्यांना आवडलंय, याच्यापेक्षा माझ्या दृष्टीने कुठलीही गोष्ट मोठी असू शकत नाही. तुम्ही ग्रेट आहात, खरंच मोठे आहात लोक. कारण आम्ही नेहमी आमच्या कलेपेक्षा आमच्या प्रेक्षकांना जास्ती मान देतो.